बकऱ्याचं बोरनान घालायचंय आम्हाला. त्यासाठी लागणारं सामान वगैरे आणायला आम्ही ग्रँड सायकलिंग रेस होती ना, त्यामुळे एकदम रस्ते एकदम स्वच्छ आणि सुंदर बनवले होते. कपड्याचं बोरनान आम्ही गेल्या वर्षी घातलं होतं आणि ह्या वर्षी पण म्हणजे साधंच घालणार आहोत, कारण लवकरच आम्ही आमच्या स्वतःच्या घरात जाणार आहे ना. त्यामुळे मग तिकडे गेल्यानंतर मोठं असं बोरनान तुम्हाला मी पुढच्या वर्षी छान असं बोरनान तुमच्यासोबत मी शेअर करेन. बबड्याची बडबड चालली, धरून बसले त्याला. राहिलं होतं हे मुलीचं आहे आणि हे मुलाचं आहे. हे खूप हलकं वाटतंय. तिथं काही आम्हाला आवडलं नाही, त्यामुळे आम्ही आता पुढं चाललोय. तिथं काही आम्हाला आवडले नाही तर त्यामुळे आम्ही आता पुढं चाललोय. आणि बबड्याला असं झोपेतून उठून आणलंय, त्यामुळे बबड्या असा नाराज बसला. बाबू काय झालं? ऊन लागत आहे बघ माझ्या बाळाला, ऊन लागत. आम्ही आलोय स्टेशनरी मध्ये. भेटलेलं नाहीये काहीच, तर चला पुढं बघूया. अजून कसं रडतोय त्याला पुढं बसायचं. पुढं नाही बसायचं, त्याला सायकल घ्यायची म्हणते. कोणता? आम्हाला तुम्हाला दाखवते त्याला काय पाहिजे. सायकल मागतोय. घरी आहेत ऑलरेडी 2-3 सायकली. बाबू काय झालं? राग आलाय त्याला. तसं शांत बसलाय. हे बघा गावरान तडका हॉटेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट भरभरून प्रेम द्या. चाललोय आम्ही मारुंजीला. हे बघा हे कोलते पाटीलच्या बिल्डिंग आहेत. 22 मजली आणि हे गेट आहे. आमचे सासू सासरे इकडेच कामाला. या स्टेशनरी मध्ये पण आम्हाला नाही भेटलं सामान म्हणजे जास्त काही सामान नाही घ्यायचं, पण ज्वेलरी वगैरे घ्यायची. त्याचे गेल्या वर्षीचे आहे, पण त्याचे बरेच असे मनी दाणे पडलेत ना, त्यामुळे म्हटलं आणावी, पण काही कुठं भेटणं झालंय. आता लास्ट स्टेशनरी तर इथं एक दुकानात भेटलंय आम्हाला, म्हणजे दिसतंय सामान. तर बघूया भेटतंय का. एवढे ऑप्शन आहे. हे 220 आणि हे 130. तर आम्ही हेच घेतोय. कुठलं आहे आम्हाला बोरणाचं नाही. दिसतंय का तुम्हाला? घरी गेल्यावर डेकोरेशन केलं अगदी व्यवस्थित दिसेल. सांग बघलेलं ऊन लागतंय म्हणून तो हो सांगतोय की मला ऊन लागतंय. घरी जाऊन पण भरपूर काम आहेत. संध्याकाळचा स्वयंपाक, हे डेकोरेशन, कपड्याचं बोरनान, त्याच्यातच बराच वेळ जाणार आहे. चाललोय आम्ही घरी आता. बघू शकता स्टूल होते काय.
त्या रस्त्याने स्टूल होते विकायला. व्हिडिओ केली की कमी होतो ना. असो, तुम्हाला नाही समजणार. आज गुरुवार आहे आणि घरी लाईटी पण नाहीये. तरी नवीन मोबाईल घेऊन दिलाय म्हणून आपल्याला चार्जिंग छान अशी टिकते. आता हळूहळू ट्रॉफिक व्हायला लागलंय. छोट बेबी त्याला बाळ बाळ बोल. आलो आता घरी. तोंडाची कशी बडबड चालली आहे बघा. घेतलं भरपूर. आता बबड्याला काही लॉलीपॉप खूपच आवडले वाटतं. त्याने गाडीतच लॉलीपॉप खायला मागे. काय लहान असल्यावरती द्यावंच लागतं ना. चाललोय प्लॉटिंग वरती. रस्ता खूप खराब आहे. बऱ्याच लोकांचे बांधकाम वगैरे झालेत इकडं. चालू करायचं होतं तरी असं पाणी आलंय सगळं. त्यामुळं आज काही कामावरती माणसं वगैरे कुणीच नाही आलेलं. आले होते सकाळी पण हे पाणी बघून रिटर्न गेलेत. इकडं वरती कॅनेल आहे आणि ते साफ करायचं, त्यामुळं पाणी वगैरे सोडून दिलंय सगळं. कसं सगळं पाणी आलंय. सामान वगैरे येऊन पडलं होतं. पाण्याचा आवाज येतोय का कसा बाहेर येतो ना. इकडे कॅनल फोडलाय त्यामुळे असं पाणी पाणी झालंय. आहोंच बघा काय चाललंय. पाय धुत आहेत आणि बबडा बसलाय रिक्षामध्ये. तर चला घरी पण जायचंय, बोरनान करायचंय, अजून खूप सगळं काम आहे. तर मी तुम्हाला डेकोरेशन दाखवत्या. सिंपलच केलंय आपलं. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. मान सरळ कर. तिकडे पप्पा कडे बघ.